फील द पेन, रडा, वाईट वाटून घ्या. जे तुम्हाला होणार आहे त्याच्यामुळे त्रास, त्याचं पेन फील करा, ते शेअर करा पेन लोकांसोबत. तर बॉडीमध्ये कुठे आपल्याला त्रास होतोय त्या पेनमुळे, दुःखामुळे, ते अनुभवा. ते अनुभवलं ना की त्याच्यानंतर ते फेस करणं जास्ती सोपं होतं. पुरुषांना आपण रडू देत नाही आहोत, त्यांना ती आपण मुभा देत नाही आहोत, हे खूप चुकीचं आहे. त्याच्यामुळे ते सगळे इमोशन्स बॉटल अप होत आहेत आणि त्यांना जास्ती त्रास होतोय त्याचा. झोप आणि भूक जर अफेक्ट होत असेल, सिग्निफिकंटली अफेक्ट होत असेल, एखाद 2 दिवस आपले सगळ्यांची झोप अफेक्ट होते, पण सतत अफेक्ट होते, आपल्याला झोपच लागत नाहीये, आपण खूप लवकर सकाळी उठतोय किंवा रात्रभर झोप डिस्टर्ब्ड आहे, खूप स्वप्न पडतायत, डेफिनेटली यू नीड हेल्प. ज्या लोकांना वर्क फ्रॉम होम आहे किंवा ज्या लोकांना लॅपटॉपवरच 9-9, 10-10 तास काम आहे, त्यांनी डेफिनेटली वर्क आवर्स नंतर नॉन व्हर्च्युअल सोशल कनेक्शन ठेवलंच पाहिजे. नेगेटिव्ह न्यूजनी तर इतकं स्टिम्युलेट होतं ते की आपल्याला असं वाटतं, जसं एखाद्या लहान मुलाला आपण गोष्ट राक्षसाची सांगितली तर त्याला तो राक्षस खरा वाटायला लागतो. तसंच त्या ॲमिग्डॅलाला नेगेटिव्ह न्यूज वाचली की ती आत्ता आपल्यासमोर थ्रेट आहे असं वाटायला लागतं. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या थिंक लाईफमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण थिंक लाईफमध्ये वेगवेगळ्या गोष्टींबद्दल बोलतो. त्यातलाच महत्त्वाचा भाग म्हणजे मेंटल हेल्थ. पण आपली मेंटल हेल्थ आपल्या हातात खूपदा राहत नाही. आजूबाजूचा भोवताल जो आपल्या कंट्रोलमध्ये नाही, त्याच्यामुळं आपल्या मेंटल हेल्थवरती परिणाम होतात. काही गोष्टी या ऑक्युपेशनल हजार्ड म्हणून सामोऱ्या येतात आपल्या आणि त्यांना अवॉइड करणं शक्य नसतं. अशा वेळी उपलब्ध परिस्थितीत प्रॅग्मॅटिकली आपली मेंटल हेल्थ कशी जपावी, वाढवावी या संदर्भात मला चर्चा करायची आहे. आणि त्यासाठी माझ्याबरोबर आहेत प्रख्यात सायकोलॉजिस्ट मृदुला आपटे मॅडम. मॅडम, स्वागत आहे पुन्हा एकदा थिंक बँकवरती. आणि थिंक बँकच्या या व्हिडिओचे प्रायोजक आहेत विंट वेल्थ. विंट वेल्थ हा एक युनिक स्टार्टअप आहे. विंट वेल्थ हा एक असा प्लॅटफॉर्म आहे की जिथं आपण सर्वजण 9 ते 12% फिक्स रिटर्न देणाऱ्या बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करू शकतो. विंट हा सेबी रजिस्टर्ड ब्रोकर आहे आणि झेरोदा सारख्या मोठ्या संस्थेनं त्यांना बॅक केलेलं आहे. त्यामुळे ट्रान्सपरन्सी आणि ट्रस्ट याच्या बाबतीत विंट वेल्थ टिकमार्क होतो. शिवाय या प्लॅटफॉर्मवरती जे बॉन्ड इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्हा आम्हाला उपलब्ध केले जातात, त्याच्यामध्ये विंट वेल्थ स्वतः सुद्धा गुंतवणूक करते, जेणेकरून सर्व चेक्स व्यवस्थित पार पाडले जातील. या प्लॅटफॉर्मवरती अगदी 1,000 रुपयापासून आपण आपली गुंतवणूक सुरू करू शकतो. त्यामुळे गुंतवणुकीचा एक नवा आयाम आता सर्वांसाठी उपलब्ध झालेला आहे. विंट वेल बद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर नक्की क्लिक करा. जसं मी प्रस्तावनेत म्हणालो की खूप गोष्टी अशा असतात की ज्या आमच्या हातात नसतात ॲज अ युजर, पण त्यानं आमच्या मेंटल हेल्थवर परिणाम होतो आणि त्या कशा सोडवायच्या ते कळत नाही. मी एकेका गोष्टींना सुरुवात करतो. आपण पुण्यात शूट करतोय. इथून हिंजवडीला जा, खराडीला जा, चाकणला जा, मुंबईत असाल तर कुठून कुठेही जा. सर्व महानगरात माझा बहुतांश वेळ ट्रॅफिक खातं, रोडरेज खातं आणि त्याचं मी काहीच करू शकत नाही. आणि ह्या सगळ्याचा माझ्या एफिशियन्सीवरती, कामावरती परिणाम होतो. मी याला कसं मॅनेज? खूप गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये असतात आणि खूप कंट्रोलमध्ये नसतात. हं. आता काय गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आहेत ह्या सिच्युएशनमध्ये स्पेसिफिकली? शांत राहणं आपल्या कंट्रोलमध्ये आहे. कारण ट्रॅफिक आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये. आपल्याला हिंजवडी टू वाघोली, वानवडी जायचंय. सो आपल्या कंट्रोलमध्ये कमीत कमी एवढं आहे, की आपण शांत राहू शकतो. आपण गाणी ऐकू शकतो. त्याच्यामुळे काय होईल, की आपल्याला जो आपण अननेसेसरीली जेव्हा रोड रेजमध्ये जातो किंवा उत्तेजित होतो, तेव्हा आपलं जे अख्खं शरीर रिस्पॉन्ड करतंय ते वाचेल. म्हणजे आपण जेव्हा चिडतो फॉर एक्झाम्पल, तेव्हा आपला हार्ट रेट वाढतो. तेव्हा आपलं ब्लड सप्लाय हातापायाला जातो उगीचच्या उगीच. तेव्हा आपले डोळे विस्फारतात. तेव्हा आपलं पूर्ण मेटाबॉलिझम अफेक्ट होतंय. ते वाचतं. जेव्हा आपण असं सगळं करणार नाही, तेव्हा ते वाचतं. आपण शांत राहतो, आपण माइंडफुल असतो. आपल्याला माहिती असतं वेळ लागणार आहे. व्हेन आय कांट हेल्प इट, सो बी रिलॅक्स्ड, बी काम. ओके. तर ते तरी आपल्या कमीत कमी कंट्रोलमध्ये आहे. तेवढं आपण करू शकतो. सो माइंडफुलनेस आणि ट्राइंग टू बी रिलॅक्स्ड इन अ सिच्युएशन व्हिच इज आउट ऑफ युअर कंट्रोल. हे थेरॉटिकल झालं. पण हा एकदम बेसिक प्रश्न आहे की ट्रॅफिक सहन करण्यासाठी मला ॲक्शनेबल सांगा की एवढं एवढं बदल करा, एवढा बदल करा, एवढा बदल करा. तुम्ही अधिक माइंडफुल व्हाल. सो 3-4 गोष्टी आपल्याला करता येतील.
एक तर आपण असं म्हणूयात की आपण जेव्हा कुठल्याही स्ट्रेस सोबत कोप अप करतो तेव्हा आपल्या 4 गोष्टी अफेक्ट होतात. बरं. एक तर बॉडी, फिजिओलॉजिकल, थॉट प्रोसेस, इमोशन्स आणि बिहेवियर. हम्म. ओके. सो बॉडी वाईज बॉडीसाठी आपण काय करू शकतो? लांब श्वास घेऊ शकतो. हम्म. इमोशन्ससाठी काय करू शकतो? माइंडफुल राहू शकतो. माइंडफुल म्हणजे काय? आपण लक्ष द्यायचंय ट्रॅफिककडे आणि फक्त आपल्याला आता जायचंय, हे ट्रॅफिक आहे आणि आपल्याला तिथे पोहोचायचंय. याच्या पलीकडे बाकीचे जे थॉट्स आहेत, ते आपल्याला पोस्टपोन करायचे. आता त्याचा विचार करून उपयोग नाहीये. ओके. असं थॉट्स आणि इमोशन्सला आपण हँडल करायचं. तरी सुद्धा जो राग येतोय, त्याला आम्ही सेल्फ इन्स्ट्रक्शनल ट्रेनिंग म्हणतो. म्हणजे स्वतःला सांगायचं की बघूयात ना काय होतंय. लेट्स सी. आपण चिडून तर उपयोग नाहीये. लेट्स सी व्हॉट हॅपन्स. क्युरियस, होपफुल अप्रोच. अच्छा. क्युरियस अँड होपफुल, नॉट पॉझिटिव्ह. हां, सगळं नीट होणारच आहे. पुढे ट्रॅफिक नाहीच आहे जास्ती. आपल्याला काय माहिती नाहीच आहे काय आहे ते. उगीचच जास्ती पॉझिटिव्ह होण्यात अर्थ नाही. बरं. निगेटिव्हही होण्यात अर्थ नाही, की आता आता तर मी संपलो. आता तर काही खरं नाही. उगीचच जंप टू कन्क्लुजन्स कशाला करायचं? आपल्याला माहित नाहीये कदाचित सुटेल ही ट्रॅफिक पुढे. सो क्युरियस आणि होपफुल. होप इज द एलिक्झिर ऑफ लाईफ. आपल्याला होप ठेवायलाच पाहिजे. सो आपण होपने जायचं, की बघूयात ना आता पुढे काय होतंय. नाहीतरी आपल्याला आता अडकलोय तर अडकलोय. कांट हेल्प इट. सो असं ॲक्चुअली स्वतःला सांगायचं. आपण अझ्युम करतो, की आपलं मन हे सगळं आपोआप करेल. असं काही होत नाही. मन बरं. एकदम रिॲक्ट करतं कधी-कधी. सो आपल्याला स्वतःला सांगायचंय, स्वतःच्या बॉडीला शांत करायचंय आणि त्याप्रमाणे मग आपोआप बिहेवियर बदलायचं. की ओरडून उपयोग नाही. शांत बसलेलं बरं. आय हॅव टू फेस इट. दॅट इज ऑल्वेज मोर हेल्पफुल. तुम्ही त्या पॉझिटिव्ह विचार करण्याबद्दल बोललात म्हणून मी अजून मागे येतो. नॉट जस्ट फॉर ट्रॅफिक, ओव्हरऑलच 2 थॉट आहेत. पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह विचार करा. यू अट्रॅक्ट व्हॉट यू थिंक. आणि दुसरं असं आहे की जे असेल त्याला फेस करा. राहा म्हणजे एन्जॉय द थॉट्स. ते पॉझिटिव्ह थिंकिंगची खूप क्रेज होती आहे. आता कितपत आहे आय डोंट नो. पॉझिटिव्ह विचार करत राहावा का जो विचार आहे तो तो ॲक्सेप्ट करावा? काय सांगते सायकॉलॉजी? सायकॉलॉजी बदलत राहते. पण मी म्हणेन की पॉझिटिव्ह, निगेटिव्ह हे कॅटेगरीज करूच नाहीत. अच्छा. आपल्या कल्चरमध्ये पण सांगितलेलं आहे, की जे समोर वाढून ठेवलंय, फेस इट. हं. ओके. ते पॉझिटिव्ह असो, निगेटिव्ह असो, इट्स जस्ट समथिंग दॅट यू हॅव नाऊ. सो ॲक्सेप्ट इट. सो ते ॲक्सेप्ट करून ते कसं आपल्याला त्याच्यातनं बाहेर निघता येईल हा प्रयत्न आपला सतत असतोच. म्हणजे एखादा प्रॉब्लेम असला तर आपण तो सॉल्व्ह करायचा आहे. सो आपला तो प्रयत्न असायलाच पाहिजे आणि जसं मी म्हणलं क्युरियस, एक होपफुल बट क्युरियस सायंटिफिक अप्रोच, की बघूयात ना, आपण ही एक्सपेरिमेंट केली आहे, आता बघूयात काय होतंय ते. हं. आपल्याला बरं नाहीये. आपण डॉक्टरकडे गेलोय. हो. आता डॉक्टरांनी ह्या टेस्ट सांगितल्यात. आता काय होईल आता टेस्ट? काही नाही. बघूयात आपण काय होतंय ते. स्वतःला शांत करायचं आणि वेट फॉर द रिझल्ट. हं. जर काहीतरी वाईट निघालं त्या रिझल्टमधनं, तर फील द पेन. माइंडफुलनेसकडे कल आहे हल्ली सायकॉलॉजीचा. सो हं. फील द पेन. रडा. वाईट हं. वाटून घ्या. हं. जे तुम्हाला होणार आहे त्याच्यामुळे त्रास, त्याचं पेन फील करा. ते शेअर करा पेन लोकांसोबत. फील करा तो पेन. रडायला हरकत नाही. तो बॉडीमध्ये कुठे आपल्याला त्रास होतोय त्या पेनमुळे, दुःखामुळे, ते अनुभवा. ते अनुभवलं ना, की त्याच्यानंतर ते फेस करणं जास्ती सोपं होतं. अच्छा. ते अनुभवलंच नाही, ते ब्लॉक केलं. मला काही होत नाहीये, सगळं ठीक होणार आहे. तर ॲक्चुअली आपण ते पेन ब्लॉक करतोय. मग ते बॉडीत कुठेतरी अडकतं. मग इथे दुखतं, तिथे दुखतं, डोकं दुखतं, मायग्रेन होते, ॲसिडिटी होते. हे सगळं त्याच्यामुळे होतं. आपण हं. ॲक्सेप्टच करत नाहीये तो पेन. आहे ना त्रास, दुःख होतंय मला. मग ते होतंय. लेट्स ॲक्सेप्ट इट, लेट्स फेस इट, लेट्स क्राय अबाउट इट आणि हं. मग लेट्स फेस द प्रॉब्लेम. म्हणजे तो जो निगेटिव्ह इमोशन्सचा निचरा होतो ना, त्याच्यानंतर माइंड थोडंसं क्लिअर होतं, की आहे बाबा आता हा प्रॉब्लेम. आता कसं फेस करूयात? त्याचे सोल्युशन्स आपण शोधूयात. हं. नाही मिळालं सोल्युशन तर आपण ॲक्सेप्ट करून कसं राहायचं ह्याच्यासोबत ते बघूयात. सो मॅनिफेस्टेशन्स आणि पॉझिटिव्ह हे आय रिअली डोंट नो. म्हणजे तो सायकॉलॉजीचा भाग नाही, सो आय कॅनॉट से. पण आय वुड से क्युरियस, होपफुल अप्रोच, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच हे बेस्ट वर्क करतं आणि ॲक्सेप्ट समोर वाढून ठेवलंय ते आणि फेस इट. पण आपल्याकडे विशेषतः पुरुषांच्या बाबतीत पौरुषत्व म्हणजे काय तर मॅनेजिंग युअर इमोशन, बी स्ट्रॉंग,
त्यांना रडू नये किंवा इमोशनली व्हायबल होऊ नये, असा एक ट्रेंड आहे. ट्रेंड म्हणण्यापेक्षा समज आहे. मग प्रॅक्टिकली हे ब्रेक कसं करायचं? तो समज एक नॅचरल समज आहे मला असं वाटतं विनायक. कारण एव्होल्युशनरी जर तू बघितलंस, अगदी केव्हमॅनच्या वेळपासून बघितलंस, हो. तर पुरुषांकडनं काय अपेक्षा होती, की त्यांनी शिकार करायची आहे, त्यांनी वाईल्ड ॲनिमल्सला फेस करायचंय. तर त्यांना रडून किंवा इमोशनल होऊन उपयोगच नव्हता. बायकांचं काय काम होतं, त्यांनी नर्चर करायचंय, लहान मुलांना बघायचंय. तर त्यांना एम्पॅथेटिक असणं इम्पॉर्टंट होतं त्यावेळेला. कारण नाहीतर त्यांनी कसं काय केअर केलं असतं, कसं काय नर्चर केलं असतं. सो हे रोल्स खूप वेल डिफाईन्ड होते इन अ वे. म्हणून ते तसे एव्होल्युशनरी कंटिन्यू झाले. ओके. आणि मग आपण सोशली त्यांना उगीचच्या उगीच आगीत तेल ओतून अजून कंटिन्यू केलेत. म्हणजे आता गरज नसताना सुद्धा आपण लहान लहान मुलांना म्हणतो, मुलीसारखा काय रडतोयस? सो आता त्याची गरज नाहीये. पण अजून आपण ते कंटिन्यू करतोय. सो आता आपल्याला ते बदलायचंय. सोशली पण ते बदलायचंय. फक्त त्या व्यक्तीवर अवलंबून नाहीये. आपल्या अख्ख्या सोसायटीवर पण ते अवलंबून आहे, की आपण असे कमेंट्स, असे लूज कमेंट्स, जजमेंट्स करणं खूप चुकीचं आहे. सो आपण पुरुषांना आपण रडू देत नाही आहोत, त्यांना ती आपण मुभा देत नाही आहोत, हे खूप चुकीचं आहे. त्याच्यामुळे ते सगळे इमोशन्स बॉटल अप होतायत आणि त्यांना जास्ती त्रास होतोय त्याचा. ओके. सो पुरुषांनी मॅनेज करायचे इमोशन्स, बायकांनी मॅनेज करायचे, सगळ्यांनीच मॅनेज करायचे इमोशन्स आता. पुरुष असो, बायका असो. ओके. सो आपल्याला आता कसे मॅनेज करायचे? तो अप्रोच हाच आहे. सगळ्यांसाठी अप्रोच हाच आहे. जर रडायची गरज असली तर त्यांनी रडावं. मी तर म्हणेन पुरुषांना रडण्यासाठी एन्करेज करावं. की तुम्ही रडा, एक्सप्रेस व्हा अँड देअर इज नोबडी विल जज यू. म्हणजे असं एक ठिकाण असावं, मे बी मित्रांचा ग्रुप किंवा विथ युअर ओन पार्टनर ऑर स्पाउस, जिथे तुम्ही रडताय आणि यू आर एव्हरीबडी इज ओके विथ दॅट. आय थिंक थोडंसं नवीन जनरेशन, अगदी जी नवीन जनरेशन आहे, दे आर मोर ओपन टू इट. म्हणजे ते मुलं पण रडतायत आणि नोबडी इज जजिंग देम. असा एक छोटा ग्रुप आपल्या समाजात आहे. सो दॅट्स अ व्हेरी वेलकम चेंज. हे जे एक्सप्रेशन ऑफ इमोशन आहे, त्याचा एक एकदम याचा उलटा भाग आहे, तो म्हणजे शिव्या देणं. हां. तर शिव्या द्याव्यात का नाही? मला वाटतं की एक्सप्रेशन म्हणून कधीतरी हरकत नाही. पण तो पॅटर्न बनवू नये, कारण दुसऱ्या माणसाला खूप वाईट वाटू शकतं त्याच्यामुळे ना. म्हणजे शिवी इज अ व्हेरी स्ट्रॉंग थिंग. त्याच्यामुळे त्यांनी वाईट वाटू शकतं. आणि दुसरं म्हणजे कुठल्या प्रकारची शिवी देताय, त्याच्यात सेक्शुअल इंटोनेशन आहे का? मग डेफिनेटली दॅट कॅन बी व्हेरी इन्सल्टिंग फॉर समबडी. सो अशा शिव्या नक्कीच देऊ नये ज्याच्यात सेक्शुअल इंटोनेशन आहे, असं मला वाटतं. पण खूपच राग आला आपल्याला तर कधीतरी आपल्या मनात किंवा आपल्या मित्रांच्या ग्रुपमध्ये, आपल्या क्लोज सर्कलमध्ये शिवी द्यायला हरकत नाही. पण दुसऱ्याला शिवी देणं इज व्हेरी इन्सल्टिंग. हा पर्सनल मुद्दा आहे. आय डोंट नो. नाही, कारण ट्रॅफिकमध्ये एखादा माणूस अशी गाडी रॉंग साईडनं मारतो की शिव्या दिल्या जातात आणि तेव्हा इथिकल डिलेमा हो ना, तयार हो ना. होतो. एथिकल डायलेमा. आपण अजून पुढच्या प्रॅग्मॅटिक मुद्द्याकडे जाऊ. ते म्हणजे कामाची गरज म्हणून मोबाईल बाजूला ठेवू, आपण लॅपटॉपवरतीच एखाद्या व्यक्तीला 60 तास, 8 तास, 10 तास काम करावं लागतं आणि त्याचे परिणाम होतात सबकॉन्शियसली, असं सगळेजण मान्य करतात. कोणी ब्ल्यू रेचा चष्मा आणतं, कोणी आणि काहीतरी आणतं. पण सततचा स्क्रीन फॉर वर्क, नॉट ऑन मोबाईल, याचे काय काय सायकोलॉजिकल परिणाम आहेत आणि ते मिटिगेट किंवा थोडेसे कमी करायला काय काय करतात? सायकोलॉजिकल परिणाम आहेत. कारण सोशल कनेक्शन कमी होतंय. हो. त्याच्यामुळे ज्या लोकांना वर्क फ्रॉम होम आहे किंवा ज्या लोकांना लॅपटॉपवरच 9-9, 10-10 तास काम आहे, त्यांनी डेफिनेटली वर्क अवर्स नंतर सोशल कनेक्शन, नॉन व्हर्चुअल सोशल कनेक्शन ठेवलंच पाहिजे. अच्छा. ॲज अ जसं आपण डाएट करतो, हो. की हे खाल्लंच पाहिजे. तसं इतकं मी प्रिस्क्राईब करीन, की सोशल कनेक्शन त्यांचं असलंच पाहिजे. म्हणजे जिथे ते बाहेर जातायत, फ्रेश एअरमध्ये जातायत, दूर बघतायत. कारण ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट्स आपल्याला सांगतात, की जे लोकं स्क्रीन बघतात, त्यांनी दूर बघायला शिकावं. म्हणजे मग त्यांचा डोळ्याला त्रास होत नाही. सो दूर बघतायत, लोकांसोबत मिक्सअप होतायत. मिक्सअप नाही झाले तरी लोकांमध्ये जातायत. दॅट्स ऑल्सो गुड इनफ. पण ते आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे ते खाद्य आहे आपल्या माइंडसाठी. ते खूप गरजेचं आहे. सो सोशल कनेक्शन मस्ट आहे. किती वेळ? डाएट सारखंच प्रिस्क्राईब करा ना, की रोज इतके वेळ. तासभर तरी, कमीत अच्छा. कमी. ओके. कमीत कमी तासभर त्यांनी सोशली कनेक्टेड राहायला पाहिजे. बियॉन्ड वर्किंग अवर्स. पण काय होतं, 9-10 तास काम केल्यानंतर आणि ट्रॅव्हल केल्यानंतर घरी आल्यानंतर ते थकतात.
हो. आणि मग त्यांना अजिबात इच्छा होत नाही सोशल कनेक्शन ठेवण्याची. हम्म. मग अशा वेळेला आय थिंक एक छोटासा फ्रेंड्सचा 2-3 जणांचा जरी ग्रुप असला, जसं आपण गाडीवर उभं राहतो, कट्ट्यावर हो. भेटतो, तेवढं पण इनफ आहे. चहा हम्म. प्यायला टपरीवर जा, तेवढं इनफ आहे. काही खूप हम्म. अगदी तुम्ही मॉलमध्ये जाऊन खूप कॉफी प्यायला पाहिजे मोठ्या ह्याच्यात असं काही नाहीये. हो. अगदी छोटंसं काहीतरी अर्धा तास, पाऊण तास पण चालेल. पण हम्म. मस्ट आहे. हम्म. किंवा फॅमिली सोबत डिनर करा रात्री बसून. हम्म. सगळेजण मिळून गप्पा मारून तासभर जेवा. गप्पा मारत-मारत Right. मस्तपैकी. दॅट्स अल्सो गुड इनफ. पण ते मस्ट आहे. राईट. सो ती एक गोष्ट. त्याच्यानंतर दिवसभर सतत स्क्रीन इज प्रॉब्लेमॅटिक. मग मधनंच उठा, कधी-कधी झोपा. एक 15-20 मिनिटं झोपायला हरकत नाही किंवा एक बाहेर चक्कर मारून या किंवा सामान ऑर्डर न करता जाऊन विकत आणा. म्हणजे ह्या छोट्या-छोट्या गोष्टी केल्यात तर बाहेरचं वर्ल्डशी, तुमच्या रिअल वर्ल्डशी कनेक्शन राहील बेसिकली. हे जे रिअल वर्ल्ड कनेक्शन आहे जे तुम्ही सतत सांगताय हो. त्याचा नक्की कसा इम्पॅक्ट होतो सायकोलॉजिकली? हे एवढं महत्वाचं का आहे? म्हणजे न्यूरोसायकोलॉजिकली पण हे इम्पॉर्टंट आहे. कारण जे आपल्याला सोशल मीडिया देतंय ते खूप अनरिअल आहे. त्याच्यात आपली अनॉनिमिटी आहे. म्हणजे आपण काय करतोय, आपण कसे आहोत, हे स्वतःला वेगळ्या आयडेंटिटीनी पोर्ट्रे करू शकतो. हो. रिअल वर्ल्डमध्ये वेगळं असतं. रिअल वर्ल्डमधली आपली आयडेंटिटी जी असते ती बहुतेक आपणच असतो. हो. इट्स नॉट वी कांट पुट अप अ मास्क फॉर व्हेरी लाँग. म्हणजे कुठेतरी आपली रिअल आयडेंटिटी सोशल ह्याच्यात बाहेर येते. आपली आयडेंटिटी आपण खूप बदलत राहू शकतो आणि खूप अनॉनिमस ठेवू शकतो ऑन द सोशल हे. त्याच्यानंतर क्विक रिवॉर्ड सिस्टम जी असते ती आपल्याला सोशल मीडियावर मिळते. खूप क्विक रिवॉर्ड्स असतात. इनफॅक्ट आपण बोललो मगाशी की ॲमिगडेला नावाचा जो टेम्पोरल लोबमधला एक भाग असतो, दॅट इज प्रोन टू गेट व्हेरी स्टिम्युलेटेड विथ सोशल मीडिया. आणि इनफॅक्ट नेगेटिव्ह न्यूजनी तर इतकं स्टिम्युलेट होतं ते की आपल्याला असं वाटतं जसं एखाद्या लहान मुलाला आपण गोष्ट राक्षसाची सांगितली तर त्याला तो राक्षस खरा वाटायला लागतो. तसंच त्या ॲमिगडेलाला नेगेटिव्ह न्यूज वाचली की ती आत्ता आपल्यासमोर थ्रेट आहे असं वाटायला लागतं. आणि एवढं सगळं न्यूज खूप प्रमाणात निगेटिव्ह असते. रायट्स म्हणा, कुठेतरी व्हॉल्केनोज होतायत, कुठेतरी फ्लड्स होतायत. ही सगळी न्यूज आपण रोज पेपरमध्ये पण वाचतो. पण पेपरमध्ये एकदा वाचतो, त्याच्यानंतर दिवसभर आपण बाहेर असतो, कनेक्टेड असतो लोकांशी. ती मिटिगेट होते, ती बफर होते. काही चांगल्या गोष्टींनी सुद्धा ती मिटिगेट होते. पण इथे जी न्यूज आपल्याला सोशल मीडियावर मिळते आणि जर ती निगेटिव्ह आपण न्यूज वाचत असलो, तर आपला ॲमिगडाला सतत घाबरलेला असतो, हायपर व्हिजिलंट असतो, की अरे बापरे! एवढं सगळं प्रॉब्लेमॅटिक घडतंय जगात, तर आय हॅव टू बी केअरफुल. असं आपण सतत व्हिजिलंट आणि अँक्शियस होण्याची पॉसिबिलिटी असते आपली. तर इतकं हायपर अराउज्ड आणि अँक्शियस आपण जर राहणार असलो सोशल मीडियामुळे, तर ते खूप घातक आहे. पण रिअल वर्ल्डमध्ये असं नाहीये. रिअल वर्ल्डमध्ये आपण कोणाच्या तरी एक्सपायरीबद्दल बोलत असतो, की कोणीतरी एक्सपायर झालंय, पण त्याच कन्व्हर्सेशनमध्ये अजून काहीतरी चांगली गोष्ट सुद्धा बोलत असतो. आणि दुसरे लोकं कसे रिस्पॉन्ड करतायत हे सुद्धा आपल्याला कळत असतं आणि त्याच्यातनं आपण शिकत असतो. सो दुसऱ्यांसोबत राहून ॲक्चुअली त्यांच्या फेशियल एक्सप्रेशन्सवरनं, त्यांच्या बॉडी लँग्वेजवरनं, इनफॅक्ट त्यांच्या एनर्जी जी आपण एक्सचेंज करतो एकमेकांसोबत, त्याच्यावरनं सुद्धा आपल्याला कळत असतं, की आपल्याला आता लोकांसोबत कसं वागायचंय. सो सोशल स्किल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट जे आपल्याला ॲक्चुअली सोसायटीत राहूनच कळतात. सोशल कनेक्टेडनेसमुळेच कळतात. ते आपल्याला सोशल मीडियावर नाही शिकता येणार. कारण त्यात खूप फॉल्स पण असतं. ते सगळं रिअल नसतं. ओके. तर हे सगळे बेनिफिट्स आहेत आय थिंक सोशली कनेक्टेड राहण्यात. तुम्ही निगेटिव्ह न्यूज म्हणालात ते मी थोडं डिग डाऊन करतो. कारण सर्व मीडियावरती सर्वाधिक चालणारा कॉन्टेंट जसं सेक्स आहे, तसं क्राईम आहे. क्राईमला खूप व्ह्यूज असतात. आजकाल CCTV खूप मिळतात क्राईमचे आणि ते दाखवलेले सर्व माध्यमांवर सर्वाधिक चालतात, असा आमचा अभ्यास सांगतो. तर ह्याला कसं रिस्पॉन्ड करायचं? कारण तुम्ही टीव्ही बघताय, तुम्ही मोबाईलवर काही म्हणजे स्क्रोल करताय, तर क्राईम येतो. हाऊ टू हँडल न्यूज ऑर व्हिज्युअल ऑफ क्राईम जे आपल्या नकळत आपल्या समोर येतं? सगळ्यात महत्त्वाचं इज लिमिट स्क्रीन यूज. आणि थोडंसं खूप माइंडफुली आपल्याला हे करायला लागणार आहे. म्हणजे आपण आपल्यासमोर जी न्यूज येते त्याला एका लिमिटनंतर कंट्रोल नाही करू शकणार आहोत आणि आपण जे स्क्रोल करणार आहोत तेच अजून-अजून येत राहणार आहे आपल्यालाही माहिती आहे. सो आपल्याला
बेसिकलीच न्यूज कमीच बघायला लागणार आहे किंवा सोशल मीडिया आपलं स्क्रीन फ्री टाइम कमी करायला लागणार आहे. आणि मग जसं मी म्हणलं, की प्रत्येक गोष्टीसाठी थोडंसं सेल्फ इन्स्ट्रक्शन. म्हणजे आपण काहीतरी बघितलंय आणि आपण शॉक झालोय. बंद करा, बसा, डोळे मिटा, लांब श्वास घ्या, सोडा आणि स्वतःला सांगा, की हे रिअल नव्हतं किंवा हे परत-परत येतंय, पण मी अफेक्ट नाही व्हायचंय. माझे आता बरेच अजून गोल्स आहेत. तर आपण हे स्वतःशी बोलणं खूप कमी करतोय हल्ली. एकमेकांशीही बोलत नाही आहोत, स्वतःशीही बोलत नाही आहोत. आपण जस्ट घेतोय आणि शरीरावर टाकतोय, मेंदूवर टाकतोय. होऊ देत जे परिणाम व्हायचे. सो इट्स व्हेरी अंधाधुंद. म्हणजे काही काही सेल्फ एजन्सी नाहीये त्याच्यात. आपण आउट ऑफ कंट्रोल स्वतःला होऊन देतोय. सो बसूयात, रिफ्लेक्ट करूयात. जे आपण सगळे म्हणतो ना, प्राणायाम करा, बसा एका ठिकाणी, ध्यान करा. हे सगळं तेच आहे, की बसा एका ठिकाणी, बघा आपल्या शरीरात काय होतंय. का बरं भीती वाटतेय? म्हणजे इनफॅक्ट मी तर म्हणते, की दिवसभरातनं कधी पण जरा अनकम्फर्टेबल वाटलं, धडधड व्हायला लागली किंवा असं डोकं दुखायला लागलं किंवा शरीर आपले खूप सिग्नल्स देतं ॲक्चुअली. मला ओके नाही वाटत आहे. तर जरा बसा, पाणी प्या, लांब श्वास घ्या, विचार करा, काय बरं आज झालं? कुठला थॉट आला का माझ्या मनात? काहीतरी घडलंच असेल असं नाही. काहीतरी थॉट आला का? मी काहीतरी टीव्हीवर पाहिलं का? काहीतरी मी न्यूज ऐकली का मोबाईलवर? कशामुळे बरं मला असं झालं? आणि मग ती स्वतःला रॅशनलाइज करणं किंवा जस्टिफाय करणं, नाही अरे, इट्स नॉट सो सीरियस. इट्स ओके. सोडून देऊ, ती अशीच न्यूज होती किंवा त्या न्यूजनी आता मला स्वतःवर इफेक्ट होऊन नाही द्यायचा आहे. त्याच्याबद्दल मी माझ्या मित्राशी जाऊन बोलतो. म्हणजे मग आपल्याला काहीतरी करता येतं त्याच्याबद्दल. पण आधी ते नोटीस करणं, अॅक्नॉलेज करणं, की मला त्रास झालाय आणि बसणं आणि त्याच्यावर रिफ्लेक्ट करणं, ते मिस आउट होतं. मगाशी आपण आय-टी विषयी बोलत होतो. स्क्रीनवरनं हा क्राईमचा विषय आला. तर सर्व नॉलेज इकॉनॉमी कॉर्पोरेटमध्ये याला एक उत्तर म्हणून ड्रिंकिंग आणि स्मोकिंग हे एक मानलं जातं. त्याला आता सोशली ॲक्सेप्टेबलही करण्यात आलेलं आहे, की त्यानं स्ट्रेस बस्ट होतो, त्यांना आनंद मिळतो. हे कितपत खरं आहे? ते खूप खोटं आहे. हं. ड्रिंकिंग, स्मोकिंग आणि स्मोकिंग अप, वीड हं. हे खूप कॉमन झालेले आहेत हल्ली. आणि स्मोकिंग आणि वीड तर आय थिंक लेट्स थ्रो देम आउट ऑफ द विंडो. म्हणजे त्यांनी खरंच खूप नुकसान होतं. अल्कोहॉलचा रिसर्च असा आहे, की ओकेजनल अमाउंट्स इज ओके. पण हल्ली WHO म्हणतो, की तेही बरोबर नाहीये. त्यांनी सुद्धा हेल्थ चं नुकसानच आहे. सो एस्पेशली आपण ह्या तिन्ही गोष्टी जर स्ट्रेससाठी वापरत असू, तर ते खूप जास्ती घातक आहे. कारण मग आपण डायरेक्टली आपल्या न्यूरोबायोलॉजीला, आपल्या शरीराला सुद्धा ट्रेन करतोय, की जेव्हा-जेव्हा कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येतो, तेव्हा धिस इज द वे आउट. आपण दुसरे मेथड्स ट्रायच करत नाही मग. कारण इट्स अ बायोलॉजिकल रिवॉर्ड सिस्टम. म्हणजे नॉट जस्ट सायकॉलॉजिकल, बट अल्सो बायोलॉजिकल. म्हणजे आपण मग वी आर गिव्हिंग अप ऑन एव्हरीथिंग. कारण बायोलॉजीच मग रूल करतं, असं होतं. राइट. सो खूपच घातक आहेत. म्हणजे बरोबर. आय वुड से की हूएव्हर इज ड्रिंकिंग, इफ यू आर ड्रिंकिंग विथ युअर फ्रेंड्स वन्स इन अ व्हाईल कधीतरी, आय सपोज दॅट्स ओके. आपल्याला ॲक्सेप्ट करायला लागेल. पण स्मोकिंग इज ॲब्सोल्युटली प्रॉब्लेमॅटिक. आणि वीडनी बाकीचे पण खूप प्रॉब्लेम्स येतात जे लोकांना माहीत नाहीयेत. जसं कॅनॅबिस इंड्यूस सायकोसिस रेग्युलर वीड युजनी होऊ शकतं. हे लोकांना माहितीच नाहीये की होऊ शकतं. वीड इज सेफ, इट इज नॉट बायोलॉजिकली ॲडिक्टिव्ह असं काहीतरी आहे आणि बऱ्याच देशांमध्ये अलाउड असल्यामुळे हल्ली त्याच्यावर म्हणजे कोणी सिरियसली विचार करत नाही. बट इट इज एक्स्ट्रीमली डेंजरस. सगळ्यांचा एक कॉमन प्रश्न असा असतो, की बर्नआउट झालंय. हम्म. काय प्रदूषणामुळं असेल, हीट वेव्हजमुळं असेल, झाडच नाहीयेत म्हणून असेल, व्हॉटएव्हर. पण बर्नआउट होतो माणूस. म्हणजे नक्की काय होतं? हम्म. आणि बर्नआउट झाल्यावर कसं कोप अप करायचं? बर्नआउट होऊ नये म्हणून काय? बर्नआउट होतोय हल्ली जास्ती. मी म्हणेन की गेल्या 10-12 वर्षात स्ट्रेसचं ओव्हरऑल प्रमाण नक्कीच वाढलंय. ओके. मेंटल हेल्थ इश्यूजचं प्रमाण खूप वाढलंय. अवेअरनेसही वाढलाय, पण प्रमाणही वाढलंय. आणि त्याचं एक कारण म्हणजे सगळीकडनं होणारा बर्नआउट. सगळ्या कारणांमुळे होणारा बर्नआउट. फॉर एक्झाम्पल, पूर्वी झाडं असायची तर आपण थकलो तर झाडाखाली जाऊन बसू शकत होतो. आता तसं नाहीये. आपण डायरेक्ट एसीत बसतो आणि मग एसीतनं जेव्हा बाहेर जातो,
तेव्हा गरमी असते आणि मग त्यांनी त्याच्यामुळे त्रास होतो. सो एन्व्हायरमेंटल हॅझर्ड्स खूप मोठं कारण आहे. आपल्या फूड प्रोडक्ट्समध्ये जे फर्टिलायझर्स आणि पेस्टिसाइड्स यूज करतात त्याच्यामुळे मेंटल हेल्थ इश्यूज होत आहेत. त्याच्यामुळे स्ट्रेस होतोय. हे खूपच मोठं कारण आहे. त्याच्यानंतर अगदी लहान लहान मुलांचे आई वडील सुद्धा सतत स्क्रीनवर असतात. सो त्यांना न मिळणारं स्टिम्युलेशन, न मिळणारी प्रेम, क्वालिटी टाईम हे पण एक खूप मोठं कारण आहे. आणि अशा ॲटमॉस्फिअरमध्ये आपण मोठं होतोय जिथे सोशली आपण हळू डिस्कनेक्ट होतोय. तर ती कारणं, ह्या सगळ्या कारणांमुळे आणि आता जो तू म्हणलास ट्रॅफिक आहे, हे जे डेली हॅसल्स आहेत, हे पूर्वी पण होते, आता जास्त नाही. पूर्वी लोकं मुंबई पुणे ट्रॅव्हल करायचे, अपडाऊन करायचे. मला आठवतंय. सो आता ते पुण्यातल्या पुण्यातच खूप मोठे डिस्टन्सेस आहेत. पण आता पोल्युशन जास्ती आहे. आता खर्च जास्ती होतोय. आता आपल्यावर लायबिलिटीज जास्ती आहेत आणि लायबिलिटीज सांभाळायला सिंगल किंवा डबल अर्नरच लोकं असतात. पूर्वी अख्खी फॅमिली असायची, एक नाही तर दुसरा कोणीतरी मॅनेज करायचं. सो असं नाहीये आता. सो सोशल सपोर्ट्स आपले कमी होत चाललेत आणि प्रॉब्लेम्स मात्र आपले वाढलेत. त्याच्यामुळे बर्नआउट हा होतोच आहे. तर बर्नआउट टाळायला काय केलं पाहिजे? तर आय थिंक सम व्हेरी सिंपल बेस्ट प्रॅक्टिसेस जे सगळ्या हेल्थ कंडिशन्ससाठी आपण केले पाहिजेत, ते म्हणजे अ, चांगली झोप आपल्याला जर शक्य असेल तर. परत स्क्रीन आला. खूप स्क्रीन यूजनी मेलाटोनिन प्रोडक्शन कमी होतं. बरं. मेलाटोनिननी झोप चांगली येते. सो अच्छा. मेलाटोनिन प्रोडक्शन ब्रेनमधलं कमी झालं की झोप कमी होते. त्याच्यामुळे स्क्रीन टाईम झोपेच्या आधी काही तास तरी स्क्रीन बघू नये आयडियली. सो स्क्रीन टाईम कमी करावा. झोप चांगली मिळण्याची जे काय तुम्हाला तरतूद करायची असेल ते करावी. व्यवस्थित वेळेवर जेवायला पाहिजे. अ, तुमचं काही डाएट असलं तर ते फॉलो करा. पण नाहीतर व्यवस्थित वेळेवर जेवायला पाहिजे. एक्सरसाइज करायला पाहिजे. ही प्रोटेक्टिव्ह फॅक्टर्स आहेत. 1-2 जरी तुमचे मित्र किंवा सोशल कॉन्टॅक्ट्स असतील, तर दॅट इज अ प्रोटेक्टिव्ह फॅक्टर. म्हणजे आपल्याला ॲडव्हर्स इव्हेंट्स जे होत आहेत जगात, ते तर कंट्रोल नाही करता येणार आहेत. पण प्रोटेक्टिव्ह फॅक्टर्स तरी आपल्याला इन्क्रीज करता येतील. तर ते आपण इन्क्रीज करूया. म्हणजे दॅट कॅन काउंटर द प्रॉब्लेम्स. तर तेवढं तरी आपण जरी केलं, तरी खूप बर्नआउट आपला कमी होणार आहे. ब्रेक्स घेणं खूप महत्वाचं आहे. अच्छा. की सतत लाईव्ह वायर सारखं आहे म्हणजे सतत काम केलं तर एकदा ते शॉर्ट सर्किट होणार. ओके. सो आपल्याला सतत आपण काम करत राहिलो, ट्रॅव्हल करत राहिलो आणि विदाऊट ब्रेक आपण वर्कहॉलिक्स सारखं जर काम करत राहिलो आणि ब्रेकच घेतला नाही, तर द बेस्ट ऑफ अस विल ब्रेक डाउन. द बेस्ट ऑफ अस विल हॅव अ व्हेरी बॅड बर्नआउट. ओके. आणि तसंच होतंय. म्हणजे आमच्या क्लिनिकमध्ये पण क्लायंट्स येतात, ज्यांना म्हणजे आम्ही म्हणतो सायकॉलॉजिकली जर तुम्हाला मेंटल हेल्थ इश्यू होणार असेल, तर 3 गोष्टी पाहिजेत. एक तर फॅमिली हिस्ट्री किंवा काहीतरी बायोलॉजिकली प्रोननेस पाहिजे. दुसरं म्हणजे तुमचा स्वभाव, तुमची पर्सनॅलिटी आणि तिसरं म्हणजे जो टाइप ऑफ स्ट्रेस तुम्हाला मिळतोय, त्या तिन्हीचं कॉम्बिनेशन. पण हे तिन्ही नसताना सुद्धा काही लोकं ब्रेकडाउन होत आहेत हल्ली आणि द रिझन इज बर्नआउट. ओके. सो त्या बर्नआउट प्रिव्हेंट करण्यासाठी स्लो डाउन थोडंसं, थोडंसं टेकिंग ब्रेक्स, डिसाइडिंग टू टेक ब्रेक. म्हणजे काही होऊ दे जगाचं उलटं-पालटं, पण दर 2 महिन्यांनी मी 2-3 दिवस ब्रेक घेणार आहे आणि तेव्हा अजिबात काम करणार नाहीये. आय थिंक इट्स इम्पोर्टंट आणि फक्त इंडिव्हिज्युअली नाही, पण ऑर्गनायझेशन्सनी पण ह्या गोष्टीचा चांगला विचार करायला पाहिजेच. म्हणजे माझे काही कॉर्पोरेटमधले क्लायंट्स आहेत ते सांगतात, की मॅम हे ऑन पेपर आहे आणि आय डोंट नो म्हणजे पण कॉर्पोरेट्स ॲक्चुअली काहीच करत नाहीत. आय डोंट नो काही कॉर्पोरेट्स करत असतील, काही करत नसतील. पण असा लोकं बोलतात. प्रॅग्मॅटिकली ब्रेक म्हणजे नक्की काय? आणि अ, किती महिन्यानं तो घ्यावा? आणि डेली जे ब्रेक्स घ्यायचे ते कसे असावे? डेली जसं मी म्हटलं सगळ्यांनी बसून एकत्र जेवावं रात्री. दॅट कॅन बी अ गुड ब्रेक. जर तुम्हाला फॅमिली बरोबर एवढं कम्फर्टेबल नाही म्हणजे कधी-कधी काही लोकांना नाही फॅमिलीत कम्फर्टेबल वाटत. तर मग तुम्ही मित्रांबरोबर थोड्या वेळ टपरीवर चहा प्या जसं मी म्हणलं किंवा चक्क वॉकला जा. लाँग वॉकला जा. कुठेतरी डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये चक्कर मारा किंवा झाडाच्या खाली बसा थोड्या वेळ. तुमचं फेव्हरेट पुस्तक वाचा. म्हणजे 1 तासभर तरी दिवसभरात एक्सरसाइज सोडून हां, 1 तासभर तरी तुम्ही स्वतःला वेळ दिला पाहिजे. हे डेली ब्रेक. महिन्यातनं 2 महिन्यातनं जेव्हा शक्य असेल, तेव्हा 2-3 दिवस ब्रेक घेऊन कुठेतरी जाणं शक्य असेल तर, जाणं शक्य नसेल तर घरात राहणं. पण
टोटली कामापासून दूर, हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांनी 2 गोष्टी होतात. एक तर शरीर आणि मन दोन्ही शांत होतं आणि दुसरं म्हणजे ॲक्चुअली आपली कामावर गेल्यानंतर प्रोडक्टिव्हिटी वाढते. ओके. कारण मग आपल्याला आपला क्रिएटिव्ह आयडियाज यायला लागतात. आपल्याला वेळ मिळतो. ब्रेनला आपण वेळ दिला, की ब्रेन इकडचा तिकडचा विचार करेल ना. जे आपलं डिफॉल्ट मोड नेटवर्क आपण म्हणतो ब्रेनचं. तेव्हा आपण जेव्हा कामात असतो, तेव्हा ते डिफॉल्ट मोड नेटवर्क बंद असतं. पण म्हणजे आपण काय डिफॉल्ट मोड नेटवर्क म्हणजे एक ब्रेनमध्ये नेटवर्क असतं. बरं. जे आपण फ्री असतो जेव्हा, तेव्हा ते ॲक्टिव्ह असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण फिरायला गेलोय कुठेतरी, तर मग ते ॲक्टिव्ह असतं. अरे अच्छा, आपण हे पण करता येईल, आपल्याला तेही करता येईल, आपण हे करूयात का? म्हणजे ते अनेक ठिकाणी त्याचं ऑब्झर्वेशन असतं. आपण अनेक ठिकाणी काय-काय वेगळं-वेगळं करू शकतो. स्पॉन्टेनियसली आपण वेगळ्या-वेगळ्या गोष्टी करतो. नवीन-नवीन आयडियाज येतात. तुम्ही जर आर्टिस्ट असाल, तर नवीन तुम्हाला इन्स्पिरेशन मिळेल. सो ते नेटवर्क ते काम करतं. पण जेव्हा आपण कुठल्यातरी कामावर फोकस्ड असतो, तेव्हा ते नेटवर्क बंद असतं. अच्छा. सो ते नेटवर्क ॲक्टिव्ह व्हायला आपण फ्री पाहिजे ना. सतत आपण कुठल्यातरी टास्क्समध्ये जर असलो, तर ते नेटवर्क फ्री कसं असेल? आणि ते आपल्याला क्रिएटिव्ह आयडियाज कसं देईल? सो दॅट्स व्हाय इव्हन टू इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी, टू इन्क्रीज क्रिएटिव्हिटी, टू फील रिलॅक्स्ड आणि टू गेट न्यू आयडियाज, वी नीड दॅट ब्रेक. हा जसा एक भाग झाला. तुम्ही सर्व प्रॅग्मॅटिक उत्तरांमध्ये एक भाग येतोय तो म्हणजे सोशल कनेक्शन. अडचण प्रॅक्टिकली अशी होती, की आजकाल नवरा-बायको मेट्रोत राहतात आणि त्यांचे आई-वडील गावी असतात. एक भाग. दुसरं जी सोशल कनेक्शन तुम्ही सांगताय, ती बनलेली असतात शाळा कॉलेजात, की ज्यांच्या पुढं तुम्ही खरे-खरे आहात. ती तुमच्याबरोबर असतीलच असं नाही. आणि जे ऑफिसात, वर्क एन्व्हायर्नमेंटमध्ये शेजारी म्हणून बनलेत, ती खूपदा ट्रान्झॅक्शनल असतात. त्यामुळे त्यांच्यापुढे ओपन होता येत नाही. अशा वेळेला जो एकटेपणा येतो बहुतांश मेट्रोजमध्ये, तो हँडल कसा करायचा? प्रत्येक प्रकारचे मित्र असावेत. म्हणजे काही मित्र असावेत जे अगदी जीवाभावाचे आहेत, जे शाळे कॉलेजमध्ये बनतात. असे पण मित्र असावेत जे अक्वेंटन्सेस आहेत. कधी-कधीच आपण त्यांच्यासोबत शेअर करतो. पण जास्ती करून अ, मजा-मस्तीसाठी ते फ्रेंड्स असतात, शॉपिंगसाठी असतात, गप्पा मारायला असतात, चहा प्यायला असतात. सो तो एक ग्रुप आहे. नंतर असेही लोकं असतात जे स्ट्रेंजर्स असतात. आपल्याला फक्त लिफ्टमध्ये भेटतात, कसं काय चाललंय व्यवस्थित आहे ना, दुकानदार असतात आणि मग बाकीचे जे लोकं असतात ते अगदी टोटल स्ट्रेंजर्स जे जगात असतात. हो. सो असे आम्ही त्याला 5 कॉन्सेंट्रिक सर्कल्स म्हणतो. हॉल बरं. नावाच्या माणसाने हे प्रॉक्सिमिक्स नावाचं एक सोशल काय आहेत ते? कनेक्टेडनेसचा एक सोशल कनेक्टेडनेसचे 5 सर्कल्स दिलेत त्यांनी. ए, बरं. बी, सी, डी, ई. ए इज प्रायव्हेट स्पेस. तुमची स्वतःची स्पेस, जी बरं. तुम्ही कोणाही सोबत शेअर करत नाही. अच्छा. ती आयडियली सगळ्यात छोटी असावी. काही लोकांची ती खूप मोठी असते. पण ती सगळ्यात छोटी असावी. कमीत कमी वेळ आपण अगदीच प्रायव्हेट असावं. थोडंसं आपण ओपन अप व्हायला हवं. त्याच्यानंतरचा बी सर्कल आहे, ज्याच्यात आपले सगळ्यात क्लोजेस्ट लोकं असतात. आपला पार्टनर असेल, आपले पेरेंट्स असतील, आपला बेस्ट फ्रेंड असेल किंवा रिलेशनशिपमध्ये आपण ज्याच्यासोबत आहोत ते असेल. त्याच्या पुढचं जे सी सर्कल आहे, त्याच्यामध्ये आपले कलीग्स असतील किंवा आपले अक्वेंटन्सेस असतील. छान लोकं, छान मित्र, पण आपण खूप शेअर नाही करू शकत असे लोकं, पण छान वाटतात आपल्याला ते लोकं. ते कधी-कधी बी स्पेसमध्ये येतात. आपल्याला काही क्रायसिस असला, प्रॉब्लेम असला, की आपण त्यांच्यासोबतही पटकन शेअर करतो. सो ते सी आणि बी जरा मिक्स होतं. मग डी असतं जे मी म्हटलं तसं दुकानदार किंवा अ, रस्त्यावरचे लोकं किंवा ज्यांना आपण ओळखतो, पण वी डोंट शेअर मच विथ देम. आणि मग ई स्पेस इज द होल वर्ल्ड. सो असे हे 5 सर्कल्स असतात आणि हे आपण अ, प्रत्येक सर्कल इम्पॉर्टंट असतं. सो आत्ता जरी आपले जवळचे लोकं आपल्यासोबत नसले, बी सर्कलवाले लोकं जरी इथे नसले, आता फॉर एक्झाम्पल माझे सगळे लहानपणचे मित्र दुसऱ्या शहरात आहेत. तर सी सर्कलचे ते लोकं मी डेव्हलप करूच शकते आणि ओव्हर टाईम ते कदाचित थोडेसे क्लोज होतील. कदाचित एवढे क्लोज नाही होणार जेवढे लहानपणचे मित्र असतील. पण थोडेसे क्लोज होतील आणि ॲट धिस पॉइंट इन टाईम आता मी जे आहे, ते कदाचित ते लोकं मला जास्ती चांगले समजून घेतील. माझ्या लहानपणचे मित्र आता जी मी आहे, त्याच्याशी कदाचित रिलेट नाही करू शकणार. असं पण होऊ शकतं. सो लाईफ इज व्हेरी डायनॅमिक आणि रिलेशनशिप्स आर व्हेरी डायनॅमिक. सो सतत बदलत राहतात रिलेशनशिप्स. ओके. सो आई-वडील आणि म्हणजे आपले क्लोज मित्र जरी आपल्यासोबत नसले, तरी आजच्या डेटला आय हॅव द कपॅसिटी टू मेक न्यू कनेक्शन्स.
ओके. आणि ते आपण ती कपॅसिटी यूज केली पाहिजे. कदाचित तशा टाईपचं क्लोजनेस नसेल, वेगळ्या टाईपचं, क्वालिटी वेगळी असेल, पण दॅट कॅन बी इक्वली गुड. सो वाय नॉट स्टार्ट डुईंग दॅट. राईट. अजून एक असं झालंय की मेंटल हेल्थची क्रेज आहे आता, आणि 2 प्रकारे दिसते. एक, मला काहीतरी झालंय म्हणून अगदी सायकॉलॉजिस्टकडे जाणं किंवा न जाणं, किंवा ChatGPTला विचारणं, Googleला विचारणं. एक फॅड टू हॅव मेंटल हेल्थ इश्यू, किंवा इन द ॲझम्पशन की मला काहीतरी झालेलं असेल. आणि दुसरं डिनायल, हे सगळं नवं फॅड आहे, मी फिट अँड फाईन जो ना स्ट्रॉंग आहे. या दोन्ही एक्स्ट्रीममध्ये एखाद्या माणसानं कसं तपासावं की आपली मेंटल हेल्थ कशी आहे, आणि ती योग्य आहे का अयोग्य आहे का कुठेतरी हल्ली? लकीली ह्याच्यासाठी क्रायटेरिया आहेत. अरे वा. सो मी म्हणेन की डिनायलपेक्षा ते फॅड जे तू म्हणलास ते जास्ती प्रिफरेबल आहे, ज्याला आपण फॉल्स पॉझिटिव्ह म्हणतो. म्हणजे कदाचित प्रॉब्लेम नसेलही, पण दे आर अप्रोचिंग अ सायकॉलॉजिस्ट और दे फील दे हॅव अ मेंटल हेल्थ इश्यू विच नीड्स टू बी ॲड्रेस्ड. ते जास्ती प्रिफरेबल आहे. सायकॉलॉजिस्ट कॅन रूल इट आउट. पण डिनायलमध्ये राहणं जास्ती डेंजरस आहे. ओके. हॅव्हिंग सेड दॅट, म्हणजे काय काय क्रायटेरिया आहेत, तर काही खूप क्लिअर क्रायटेरिया आहेत की तुम्हाला असा इश्यू आहे ज्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच हेल्प घ्यायला पाहिजे, प्रोफेशनल हेल्प घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये असं आहे की सॅड वाटणं, किंवा खूप कन्फ्युजन, खूप अँक्शियस वाटणं, 2 आठवड्यापासून, कमीत कमी 2 आठवडे सतत सॅड वाटणं, सतत अँक्शियस वाटणं, किंवा कुठल्या तरी बाबतीत खूप गोंधळलेलं असणं. कधी कधी असं वाटणं की काही होतंय का, मला काही प्रॉब्लेम आहे का, काही कोणी माझ्या वैतावर आहे का, असं पण वाटतं काही लोकांना. सो सतत कन्फ्यूज, सॅड, डिप्रेस्ड फॉर 2 वीक्स कंटिन्युअसली. वेट लॉस, वेट गेन, सडन वेट लॉस, वेट गेन काही महिन्यांपासून, विदाऊट मेडिकल कॉज. म्हणजे फर्स्ट लाईन ऑफ ॲक्शन हीच असेल की जेव्हा तुम्हाला वेट लॉस होतो, तुम्ही डॉक्टरकडे जायला पाहिजे, फिजिशियनकडे जायला पाहिजे. फिजिशियननी रूल आउट केलं की नाही, सगळे पॅरामीटर्स नॉर्मल आहेत, तर मग तुम्ही सायकॉलॉजिस्टकडे जायला पाहिजे किंवा सायकॅट्रिस्टकडे जायला पाहिजे. ओके. सो वेट गेन, वेट लॉस का होतोय? झोप आणि भूक जर अफेक्ट होत असेल, सिग्निफिकंटली अफेक्ट होत असेल, 1-2 दिवस आपले सगळ्यांची झोप अफेक्ट होते, 3-4 दिवस पण अफेक्ट होते, पण सतत अफेक्ट होते, आपल्याला झोपच लागत नाहीये, आपण खूप लवकर सकाळी उठतोय, किंवा रात्रभर झोप डिस्टर्ब्ड आहे, खूप स्वप्न पडतायत, डेफिनेटली यू नीड हेल्प. ओके. किंवा भूक लागत नाहीये, किंवा इतकी भूक लागतेय की कितीही खाल्लं तरी कंट्रोलच होत नाहीये, दॅट इज ऑल्सो अन इंडिकेशन. त्याच्यानंतर असं वाटणं की आय एम नॉट गुड इनफ, मी युजलेस आहे, माझ्यात काय अर्थ नाहीये, आणि मला जगण्याची काही, ह्या जगात माझी गरज नाहीये, असं वाटणं. किंवा स्वतःला हार्म करणं, किंवा स्वतःच्या मरणाचा सतत विचार करणं. एखादा थॉट येतो कधी कधी, सगळ्यांच्याच आयुष्यात असं होतंय हल्ली, पण सतत असं वाटणं, दॅट इज व्हेरी डेंजरस अँड यू डेफिनेटली नीड हेल्प. असं पण कधी कधी होतं की इकडे तिकडे सारखं मला दुखतंय, हात दुखतायत, पाय दुखतायत, सतत कुठला तरी सायकोसोमॅटिक इश्यू येतोय, आणि डॉक्टर्स आर रुलिंग इट आउट. त्यावेळेला सुद्धा प्रॉबब्ली देर इज अ सायकोलॉजिकल कॉज. सो ह्या सगळ्या गोष्टी कमीत कमी 2 आठवडे होणं, वेट गेन काही महिन्यांपासनं, वेट लॉस काही महिन्यांपासनं, बाकीच्या सगळ्या गोष्टी 2 आठवडे तरी सतत जर होत असतील, तर डेफिनेटली यू नीड टू अप्रोच. आणि इंटरेस्टिंग पार्ट असा आहे की बहुतेक प्रॉब्लेम्स ट्रीटेबल आहेत, आणि बहुतेक प्रॉब्लेम्सचे चांगले सोल्युशन्स आहेत. सो तुम्हाला ते सोल्युशन्स सापडवायला सायकॉलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिस्ट मदत करणार आहेत. सो असे काही भयंकर व्हायला पाहिजे तिथे पोचायला, किंवा लोक तुम्हाला खूप जज करणार आहेत, त्याची भीती बाळगणं, त्याच्याऐवजी तुम्ही जाऊन तरी बघा काय आहे, असं मी म्हणेन. की प्रत्येकाने एकदा तरी सायकॉलॉजिस्टकडे जाऊन बघायला पाहिजे की सायकॉलॉजिस्ट, सायकॅट्रिस्ट खूप भयंकर लोक आहेत का, किंवा हा फील्ड खूप प्रचंड भयंकर आहे का. त्यांनी स्टिग्मा डिक्रीज होईल. स्टिग्मा इतका आहे की त्याच्यामुळे लोक पोचतच नाहीयेत मेंटल हेल्थ प्रोफेशनल्सकडे. ओके. आणि कधी कधी इथे आय वुड लाईक टू से की कधी कधी अशा लोकांकडे जात आहेत ज्यांच्याकडे क्विक फिक्सेस आहेत. म्हणजे हिप्नॉसिस, किंवा म्हणजे असे काहीतरी क्विक फिक्सेसवाले, किंवा ॲस्ट्रॉलॉजी, किंवा ॲस्ट्रॉलॉजी ऑफकोर्स मे बी अ सायन्स,
पण इट इज नॉट अंडर सायकॉलॉजी. तर खूप लोक सायकॉलॉजी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिस करतात, जसं रेकी म्हणा किंवा नेचरोपॅथी म्हणा किंवा हिप्नोथेरपी म्हणा. हिप्नोथेरपीचा भाग सायकॉलॉजिस्ट पण करतात, पण नॉन सायकॉलॉजिस्ट लोक पण हिप्नोथेरपी करतायत. किंवा लाईफ कोचेस म्हणा. दे आर गुड इन देअर ओन फील्ड, बट दे आर नॉट सायकॉलॉजिस्ट. सो हे जी लक्षणं मी सांगितली ती होत असतील तर मेंटल हेल्थ प्रोफेशनलकडे जायला पाहिजे. वेल क्वालिफाईड मेंटल हेल्थ प्रोफेशनलकडे जायला पाहिजे, जे सायकॉलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिस्ट आहेत. आणि बाकीच्या लोकांकडे बाकीच्या प्रॉब्लेम्ससाठी तुम्ही जा. या प्रॉब्लेम्ससाठी ते तुम्हाला उपयोगी नाहीये. जसं मी आधीच्या भागात विचारलेलं की मला रिलेशनशिप एनहान्स करायचं तर काय करायचं, तसं मी इथं विचारतो. आत्ता अशी बहुतांश लोक असतील की जे या पॅरामीटरमध्ये चेक करतील आणि म्हणतील की मी मेंटली फिट आहे, पण मला माझी मेंटल हेल्थ एनहान्स करायची आहे आणि मला काही लाईफ कोचकडे जायचं नाही, कारण आपणच आता चर्चा केली, मला सायकोलॉजिस्टकडे जायचं आहे. तर ती स्टेप तर आहेच. त्यांनी यावं का तुमच्याकडे, हा पहिला प्रश्न. दुसरं, त्यांनी यायच्या आधी त्यांनी या 4 गोष्टी कराव्यात, या 5 गोष्टी कराव्यात, ज्यानं त्यांची आत्ता चांगली असणारी मेंटल हेल्थ अजून चांगली होईल. स्पष्ट सांगायचं तर त्यांना त्यांची मेंटल हेल्थ स्वतः एनहान्स करता येईल. जर त्यांना कुठलाही प्रॉब्लेम होत नसेल तर खरं सायकॉलॉजिस्टकडे येण्याची खूप गरज नाहीये. ओके. ऑफकोर्स त्यांना डिस्कशनसाठी यायचं असेल, एक्सपर्ट ऑपिनियन्ससाठी यायचं असेल, दे आर मोस्ट वेलकम. कुठल्याही एक्सपर्टकडे तुम्ही आता, तुम्हाला काही फिजिकल इश्यू नसेल तरी सुद्धा तुम्ही एखाद्या डायटिशियनकडे जाऊ शकता फॉर स्पेशल हेल्प, की मला अजून चांगलं हे करायचं म्हणून तुम्ही एक्सपर्ट हेल्प घेऊ शकता. गरज नक्कीच नाही. ओके. तसंच आहे विथ अ सायकॉलॉजिस्ट, गरज नाहीये. पण तुम्ही स्वतःला एनहान्स करू शकता. थोडंसं मेंटल हेल्थबद्दल वाचन करू शकता. जसं मी तुला म्हणलं की रुटीन मेंटेन करणं, लाईफस्टाईल मेंटेन करणं खूप महत्वाचं आहे. आणि मी असं म्हणेन की फक्त ज्याला आपण टॉक थेरपी असते किंवा फक्त वैचारिक लेवलवर न फोकस करता बॉडीवर फोकस करणं पण इम्पॉर्टंट आहे. म्हणजे खूप प्रमाणात स्ट्रेस आपल्या बॉडीत दिसतो. कारण आपण जेव्हा खूप लहान असतो ना, अगदी प्री व्हर्बल स्टेजमध्ये सुद्धा 5 वर्षाच्या अलीकडच्या स्टेजमध्ये, जेव्हा आपल्याला एवढं विचाराच्या लेवलनी आपण सगळं करत नसतो, तेव्हा सुद्धा आपल्या आयुष्यात काही ॲडव्हर्स इव्हेंट्स झालेले असतात. आणि आपण त्यावेळेला ॲडव्हर्स इव्हेंट्सशी कसं कोप अप करायचे, आपण आपलं वेगळ्याच पद्धतीने आपली बॉडी शिकलेली असते. आपण जेव्हा मोठं होतो तेव्हा सुद्धा ते कंटिन्यू होतं कधी-कधी. ओके. सो आपली बॉडी खूप इम्पॉर्टंट आहे. आपली फिजिओलॉजिकल रिस्पॉन्सेस खूप इम्पॉर्टंट आहेत. त्याला इम्पॉर्टन्स द्या. म्हणजे आपली बॉडी काय म्हणतेय त्याच्याकडे लक्ष द्या. आणि त्याच्यासोबत इमोशनल गोष्टींकडे आपण लक्ष द्यायचंय. सो स्वतःला पॉज घेऊन मधनं-मधनं पाहणं, की हाऊ एम आय फीलिंग? आणि नाऊ व्हॉट कॅन आय डू टू फील बेटर? सो ते एन्हान्समेंट बद्दल तू बोलतोयस, वेलबिंग बद्दल तू बोलतोयस. सो आय एम फीलिंग हॅपी. सो नाऊ हाऊ कॅन आय मेंटेन दॅट हॅपी मूड? तर काय-काय मला अव्हॉइड करायचंय सो दॅट माय मूड कॅन गेट स्पॉइल्ड. सो अशा गोष्टी आपल्याला असा आता वेगळा विचार करायचा जेव्हा आपण एन्हान्समेंटचा विचार करतो, की आपल्याला तो हॅपी मूड, ते हॅपी सगळं आणि ती हॅपी लाईफस्टाईल कशी मेंटेन करायची. मेंटेनन्सवर आपला फोकस पाहिजे. तुम्ही पुस्तकं वाचा म्हणालात, काही पुस्तकं रेकमेंड करू शकाल? हो, माझं पर्सनल फेवरेट म्हणजे डेव्हिड बर्न्सचे जे पुस्तक आहे, फीलिंग गुड हँडबुक. आणि डेव्हिड बर्न्सची बरीच अजून पुस्तकं आहेत, ती वाचता येतील. त्याच्यात खूप साधी सोपी कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी आहे, जी सगळ्या लोकांना युजफुल आहे. सो ते नक्की वाचावं. कुठल्याही पुस्तकांमध्ये जिथे थोडंसं डायरेक्ट ॲक्शन ओरिएंटेड अप्रोच आहे, ती पुस्तकं चांगली असतात. सो अशी कुठलीही पुस्तकं वाचायला हरकत नाही. राईट. आत्ता काय आहे जगात, भारतात, महाराष्ट्रात, आपल्या ऑडियन्समध्ये, तर अनसर्टनिटी आणि भीती. त्याचं कारण असं की लेऑफ्स चालू आहे आणि ते फोर्सिएबल महिने काही तरी राहतील असं खाजगीत सगळे मान्य करतात. दुसरं, तिकडे ट्रम्प बाबा आहे, त्याच्यामुळे H1B पासून परत भारतात येण्यापासून इथली स्पर्धा वाढण्यापर्यंत सगळं आहे. या अनसर्टनिटीची भीती डायरेक्टली इनडायरेक्टली कमी अधिक प्रमाणात एका मोठ्या वर्गावर आहे. आणि त्यात अगदी माझ्यासह आमचे सगळे प्रेक्षकही आहेत. या भीतीला कसं कोप अप करायचं? मला वाटतं अनसर्टनिटी इज इक्वल टू अँक्झायटी. त्याच्यामुळे आपल्याला अनसर्टनिटी आणि अनप्रेडिक्टेबिलिटी अगदी लहानपणापासून जेव्हा येते, एस्पेशली 12वीच्या मुलांना आपण बघतो केवढी अनसर्टनिटी असते, की
मी एक्झाम देणार आहे, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणार आहे, जेईई देणार आहे, पण काय होईल त्याचं माहित नाही. मग 12वीची मुलं काय करतात? तर ते ऑप्शन्स ठेवतात. की ओके इंजिनिअरिंग, IIT नाही झालं तर काय? सो आपण 10वी-12वीच्या मुलांना नेहमी सांगतो ऑप्शन्स ठेव, ऑप्शन्स ठेव. कारण वी हॅव टू बी रेडी फॉर दॅट अनसर्टनिटी. मी तसंच म्हणेन की आपल्याला आता ऑप्शन्स ठेवून चालायचंय. म्हणजे आत्तापासनं, आत्ता आपण काय करतो शॉर्ट टर्मच्या पेक्षा लाँग टर्मसाठी आपल्याला ऑप्शन्स ठेवून जायचंय. अनसर्टनिटीसाठीच आता आपल्याला प्रिपेअर व्हायचंय आणि कोविडनी आपल्याला ते बऱ्यापैकी शिकवलंय. की अनसर्टनिटीमध्ये पण आपला अख्खा समाज आपोआप ऑनलाईन वर्किंगवर शिफ्ट झाला. म्हणजे आपण वेगळ्या-वेगळ्या क्रिएटिव्ह गोष्टी करायला लागलो. कोविडनी थोडंसं आपल्याला एक धक्का तर दिलाच आहे, की आपण कसं मॅनेज करू शकू. कोण किती व्हल्नरेबल आहे आणि कोण कसं मॅनेज करतंय त्याचं आपल्याला एक हिंट मिळालेली आहे. ओके. आणि ते इन्फॉर्मेशन, ते नॉलेज घेऊन आपण पूर्ण समाजाने आय थिंक अनसर्टनिटीसाठी प्रिपेअर व्हायला हवं. ऑप्शन्स ठेवायला हवेत. दुसरी गोष्ट म्हणजे अलर्ट राहायला हवंय आपल्याला. म्हणजे ज्याला आपण ॲजिलिटी म्हणतो, मेंटल ॲजिलिटी. तसं आपल्याला अलर्ट राहायला लागणार आहे. म्हणजे सतत थोडंसं आपल्याला काय चेंजेस करता येतील, काय इनोव्हेशन्स करता येतील. हे नाही जमलं तर स्वतःचंच काही करता येईल का? म्हणजे प्रत्येकच गोष्टीवर दुसऱ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपण स्वतःच काय मॅनेज करू शकू? असं थोडंसं वेगळ्या प्रकारे आपल्याला विचार करायला लागणार आहे. त्याप्रमाणे आपल्याला सिस्टम्स बिल्ड करायला लागणार. खरं तर मी इथं संपवायला पाहिजे, पण एकदम रॅन्डम प्रश्न सुचलाय. एक पॅटर्न गेल्या 2-3 वर्षात दिसतोय, की नवीन सिनेमे बघायला लोकांना नको असतं. जुने बघू. नवीन अँक्झायटी कशाला? सगळ्या सिनेमांची रिरन तुफान चालतं. किंवा जेवताना काय चालतं, तर तारक मेहता का उलटा चष्मा बघायचा किंवा महाराष्ट्राची हास्य जत्रा बघायचं. डोक्याला शॉट नको. जेवताना इकडं-तिकडं. तर ह्या सगळ्या ट्रेंडकडे कसं बघता तुम्ही? हा एकदम रॅन्डम प्रश्न आहे, पण सुचला. आय थिंक जे तू म्हणलास ना, की अनसर्टनिटी त्यांनी आपल्याला अँक्झायटी होते. तसंच त्या नोनमध्ये कम्फर्ट आहे. सो तेच पाहून आपल्याला वेगळा विचार नाही करायला लागणार आहे. पण सतत आपण एवढे ओव्हरलोडेडच आहोत सध्या. इतकं इन्फॉर्मेशन आहे आपल्याकडे, की अजून नवीन इन्फॉर्मेशन नको. तर तेच पाहून आपल्याला नवीन इन्फॉर्मेशन मिळणार नाहीये. एक फील गुड फॅक्टर आहे त्याच्यात. सो आपल्याला छान वाटतं. असे काही केमिकल्स रिलीज होतात, ज्यांनी आपल्याला असं छान वाटतं. एस्पेशली ऑक्सिटॉक्सिन सारखा केमिकल आहे. त्यांनी आपल्याला छान वाटतं. खूप छान फील गुड फॅक्टर येतो त्यांनी. रिलॅक्स्ड वाटतं. सो कदाचित म्हणूनच असेल. पण हे करावं का नाही करावं? करावं ना, काय हरकत नाही. फक्त असं नको, की आपण तेवढंच पाहतोय आणि नवीन काही इन्फॉर्मेशनच आपण म्हणजे बंदच करून टाकलंय. नवीन आपलं डोकं चालायला आपल्याला स्कोपच नाही देतो. असं नको. पण आय थिंक ऑन अ डेली बेसिस आपल्याला काही नवीन बघायचं नसेल तर दॅट आय कॅन अंडरस्टँड. खूप खूप आभार. खूप म्हणलं तर बेसिक ट्रॅफिक कसं सहन करावं इथपासून, तर सर्व प्रश्नांना तुम्ही खूप प्रॅग्मॅटिक उत्तरं दिलीत. एवढा वेळ दिला. पुन्हा वेगळ्या विषयावर भेटायला आवडेल, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद. Investments in debt securities, municipal debt securities, securitized debt instruments are subject to risks, including delay and/or default in payment. Read all the offer related documents carefully.